मौजे वडगाव गुप्ता येथील 595/1 क्षेत्र 5 हे आर रस्त्यालगतच्या क्षेत्रावरील अतिक्रमण ग्रामपंचायत ग्रामसेवक आणि सरपंच यांनी तहसीलदार यांच्या आदेशाने काढले। त्यावेळेस संविधानकर्त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची छायाचित्रांची विटंबना झाली। यामध्ये तपास करून दोषींवर कारवाई करावी तसेच त्यामध्ये विविध जाती धर्माच्या लोकांची घरे पाडून त्यांना बेघर करण्यात आलं। ह्युमन राईट्स कमिशन मानवाधिकार संघटना यानुसार बेघरांना घर या पद्धतीने त्याच ठिकाणी आमचे पुनर्वसन करण्यात यावे आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्हाला सर्व अतिक्रमणधारकांना DRDAच्या माध्यमातून घरकुल देऊन न्याय द्यावा, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लेकरा बाळांसहित लोकशाही पद्धतीनं घेऊन झोपडी बांधून आंदोलन करणार असल्याचा इशारा लहुजी शक्ती सेना यांच्या वतीनं देण्यात आला आहे। तसं निवेदन 17 एप्रिल रोजी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना दिलं आहे। वडगाव गुप्तामध्ये 595 गट नंबरमध्ये जी 20 एकर जागा आहे त्याच्यातली 2 एकर जागा धोंडे पाटलांची आणि 12.5 एकर विखे फाउंडेशनला दिलेली। तर विखे फाउंडेशनवाले आता काल तलाठी मॅडम आणि सर्कल हे आमच्या घरी येऊन आम्हाला काय म्हणले की ही सगळी जागा विखे फाउंडेशनला दिलेली आणि त्यांनी खरेदी केलेली, तुम्हाला इथून उठावं लागेल। आमच्या झोपड्या बी मोडवलेल्या आहेत त्यांनी। आता जे नवीन ते बांधले आम्ही राहण्याकरता तर ते सुद्धा मोडायला म्हणजे ते म्हणले आम्ही याच्यावर सुद्धा भूमिका घेणार। आणि दुसरी गोष्ट 5.5 एकर जी जागा राहिलेली 20 एकरमधून 5.5 एकर जी जागा राहिलेली ते म्हणते ती सगळी घेतलेली। 5.5 एकर आम्हाला काही माहित नाही आणि नियमानुसार त्यांना 14.5 एकर जागा गेलेली। तर विषय असा झालाय का आम्हाला जर न्याय नाही भेटला या गोष्टीवर तर आम्ही आता इथं बिराड आंदोलन करणार आहे। लहान पोरं बिरं सगळे घेऊन इथे येणार आहे। पोरांना इचू चावला त्या दिवशी काही साप बिप निघत आहेत यांची हे काय दखल घ्यायना। कलेक्टर साहेबाला जवळजवळ 8 ते 9 वेळेस निवेदन इथं दिलंय आम्ही, प्रांत साहेबाला सुद्धा दिले। हे लोक काय दखल घ्यायनात म्हणून आम्ही बिराड आंदोलन इथं करणार आहेत गुरुवारी 24 तारखेला चालू कर। आता तिथं घर पाडून ती आमच्यावाले उद्ध्वस्त केलं तरी हे लोक येऊ राहिले, तिथं तकलीफ येऊ राहिली का बाजू पुनर्वसन नाही होणार तुमचं, तुम्हाला उठवणार आहे। तर आमची मागणी अशी तिथं का तिथं पुनर्वसन व्हावा 595 मध्ये गटमध्ये तिथं का बा तिथं आता हे लोकांचे आम्ही लई तारमा काढू राहिलोय पण ऐकत नाही तर लोक आता आहे। अजून आम्हाला तिथं तकलीफ येऊ राहिली। आता बारीक बारीक छोटे छोटे घरं बांधून राहिले, तिथं शेड मारले तरी ते उद्ध्वस्त करायला येणार इथं तरी ऐकत नाही। तर हे पुढची भूमिका आमची का बाप्पा तिथं आम्हाला पुनर्वसन करावं, तिथं 2-2 गुंठे द्यावं, तिथं आमची ही मागणी आहे। तिथं उल्लेख करावा तिथं 500 हेक्टर तिथं जागा आहे मोकळी, तिथं आम्हाला पुनर्वसन सरकून द्यावं जागा तिथं, ही आमची मागणी आहे। अशी का बा तिथं आम्हाला त्रास होऊ राहिलेले आता हे विखेपासून विखे हॉस्पिटल का त्यांनी जागा घेऊन तिथं बळकू राहिलाय, आमच्यावर अन्याय करायला लागला तो। आता आता आमचं काय राहणं मुस्लिम नाही राहिलेले, काय आमचे लेकरं बी उघडीवर आता बी तरी ते ऐकायना बोलायला तरी तो का म्हणतो निवेदन दिले तरी कोणी आमची दखल घ्याय ना तिथं। त्या गावातले सरपंच सुद्धा येत नाही बाहेरचे लोक सुद्धा येत नाही दखल घ्यायला। आले तर काय म्हणते हा करू 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 हे चाललेलं त्यांचं, पण आमचं कोणी तिथं दखल घेत नाही। आमची ही मागणी का बा आम्हाला जागा भेटावा, तिथं द्यावा, पुनर्वसन करावं आम्हाला तिथं। लहुजी शक्ती सेनेच्या माध्यमातून माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना वडगाव गुप्ता येथील जे गोरगरीब लोकांचे 18 पगड जातीतील लोकांचे जे अतिक्रमण त्यांनी रस्त्यालगतचं अतिक्रमण जे काढलेलं आहे ती माणसं आज बेघर झालेली आहेत। त्या माणसांना आज राहण्यासाठी निवारा नाही। दुसरी गोष्ट त्या माणसाचा पसारा उघड्यावर पाडल्यामुळे त्या पसाऱ्याला राखण राहावं लागतं, त्यांच्या जेवणाची व्यवस्थित हे होत नाही, त्यांच्या हाताला काम मिळत नाही। अतिक्रमण झाल्यामुळे त्यांच्यावर खूप वाईट वेळ आलेली आहे, त्यांची अवस्था म्हणजे फार गंभीर झालेली आहे। आणि म्हणून सरकारला आमची विनंती आहे, लहुजी शक्ती सेनेच्या माध्यमातून विनंती आहे की या लोकांचं पुनर्वसन करण्यात यावं, DRDAच्या माध्यमातून त्यांना घरकुलं मिळवून द्यावे व पुनर्वसन करताना या देशाचे ते नागरिक आहेत। ह्युमन राईट कमिशनच्या माध्यमातून त्या माणसाला घर पाहिजे आणि पहिलं सरकारने एक धोरण आखलं होतं की जी लोक ज्या जागेवर राहतात त्या जागेचा त्यांच्या नावावर सातबारा करा,
परंतु आज सरकारनं वेगळी मुवमेंट चालू केलेली आहे. गोरगरीब लोकांची घरं काढून तिथं जर समजा वेगळ्या पद्धतीचं वातावरण तयार करणार असले, त्या गायरानामध्ये जर वेगळी भूमिका घेणार असले, तर या गोरगरीब लोकांनी आपल्या राहण्याचा प्रश्न निर्माण करण्यासाठी कुणाकडे जायचं? आणि प्रशासकीय यंत्रणेने जर दखलच घेतली नाही तर ह्या लोकांचा विचार कोणी करायचा, असा प्रश्न सर्वसामान्य माणसामधून निर्माण झालेला आहे. आणि म्हणून ज्या पद्धतीनं ही जागा विखे फाउंडेशनला देण्यात आलेली आहे, तेथील सदन शेतकऱ्यांनी स्वतःच्या जागेवर संबंधित ग्रामपंचायतनं ती जागा नावावर करून दिलेली आहे, त्याच पद्धतीनं ह्या सर्व बेघर लोकांना त्या जागेवर त्यांचं पुनर्वसन करण्यात यावं. त्या लोकांना कमीत कमी 2 गुंठे जागा एका कुटुंबाला देण्यात यावी, म्हणजे त्यांचं पुनर्वसन होईल, त्यांचे हाल होणार नाही. आणि सरकार मायबापला ही विनंती आहे की तुम्हीच गोरगरिबाचे मायबाप आहात. माननीय नामदार विखे साहेबांना विनंती आहे की तुम्ही या अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आहात. आमच्या लहुजी शक्ती सेनेच्या माध्यमातून साहेब तुम्हालाही विनंती आहे की या गोरगरिबाच्या भावना समजून घ्या. तो या समाजाचा एक घटक आहे, या देशाचा तो नागरिक आहे आणि संविधानाने त्याला हे सर्व अधिकार दिलेले आहेत. म्हणून आमची विनंती आहे साहेब की तुम्ही या प्रकरणामध्ये लक्ष घाला, या लोकांचं पुनर्वसन करा आणि त्यांना 2-2 गुंठे जागा देऊन त्यांना तिथं राहण्याची सुविधा करून द्या. असे न झाल्यास ही लोक येणाऱ्या 24 तारखेला गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या लेकरा बाळासकट, कुत्र्या मांजरासकट, जनावरासकट इथं येऊन ती आंदोलन करणार आहेत. यानं साहेब आपली बी जी इमेज आहे ही डागाळणार आहे. म्हणून आमची विनंती आहे की या बेघर लोकांचा प्रश्न आपण तातडीने लक्षात घेऊन जिल्हाधिकारी साहेबाला विनंती आहे की यांचं पुनर्वसन करण्यात यावं. ही आमची लहुजी शक्ती सेनेच्या वतीनं सुनील आमची शिंदे, सर्वांची किरण मागणी आहे. कनगरे, धन्यवाद. सीताराम शिरसाट, पिनू भोसले, सोमनाथ जाधव, सोनू शिंदे, शिवाजी माळी, गोपीनाथ शिंदे, सोनू भोसले, ऋतिक भोसले, ओंकार भोसले, बिरकी काळे, रावसाहेब पवार, वैभव लोखंडे, सचिन काळे, कनगरे काळे, साईनाथ चव्हाण, रोहित भोसले, ओम भोसले यांचे वडगाव गुप्ता येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.